रमेशला मंगेशपेक्षा 12 जास्त गुण मिळाले व गणेशपेक्षा 3 कमी मिळाले आणि त्या तिघांची गुणांची बेरीज 132 असेल तर गणेशचे गुण किती असेल. तर इथे घेऊ आपण आता रमेशला मंगेशपेक्षा. तर रमेश मंगेश गणेश तिघं लिहून घेऊ आपण. बरोबरचं चिन्ह देऊ इथं. मंगेशला एक्स समजू. एक्स प्लस 12 काउंट की 12 जास्त याला एक्स प्लस 12 हे रमेशचं सांगू राहिलो आपण याला आहे की नाही. 12 प्लस 3 म्हणजे गणेशपेक्षा 3 कमी येलं म्हणजे रमेशपेक्षा 3 जास्त येलं आहे का. मग इथं पहा एक्स प्लस 12 प्लस एक्स प्लस 12 प्लस 3 बरोबर 132. तर एक्स 3 एक्स आहे तिथे घ्यायचं 3 एक्स प्लस 12 12 24 24 आणि 3 27 बरोबर 132. तर आता इथं प्लस म्हणजे आपलं बेरीज आता इकडे गेलं वजाकार होईल त्याचा. तर 3 एक्स बरोबर 132 वजा 27 बरोबर. आता काटाकाटी करू आपण. 132 वजा 27 करू. इकडे येते 2 इकडे ते 12 इथे येते 5 इथे 5 इथे 0 1 म्हणजे 105. 3 एक्स बरोबर 105. इथं गुणाकार असतो गुणाकार ते इकडे येऊन भागाकार होईल ना. एक्स बरोबर 105 भागीला 3 एक्स बरोबर 3 5. तर एक्स कोण आहे मंगेश. तर मंगेश बरोबर किती 35 गुण. तर आपल्याला काय कोणच काढा सांगितले ते ना गणेशची. तर गणेशची काय आहे एक्स प्लस 12 प्लस 3. तर याचे किती येते पहा. रमेशची किती येते पहा पहिली 7 7 47 येते त्या. आणि याचे आपलं गणेशचे पहा किती येते 15 50 गुण येते याची. पहा आता पहा तुम्ही करून दाखवतो तुम्हाला. रमेशपेक्षा 3 गुण जास्त आहे. रमेशपेक्षा 3 जास्त म्हणजे